मी सरिता कौशिक. झिरो आवरमध्ये तुमचं स्वागत. ही चर्चा जनहिताची आणि हा तुमच्या हक्काचा प्राईम टाइम. वैष्णव जनतो म्हणत केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज 154वी जयंती. रवींद्रनाथ टागोरांनी दिलेली महात्मा ही उपाधी तर विचारधारेने वेगळे असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीच बहाल केलेली राष्ट्रपिता उपाधी एवढीच बापूंची ओळख नाही, तर त्यांचे आचार विचार मानवतावादी तत्व यासाठी संपूर्ण जग बापूंना ओळखतो. सत्य अहिंसा प्रेम ही गांधीजींची जीवननिष्ठा होती. महात्मा गांधींचा सर्वसामान्यांचा शक्तीवर विश्वास होता. म्हणूनच त्यांनी हिंदू मुसलमान सुशिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत स्त्री पुरुष शहरी ग्रामीण या सर्व समाज घटकातील दुरावा नाहीसा करून सर्वांची मोठ बांधली. गांधीजी कोट्यावधी दीनदुबळ्यांच्या सेवेला ईश्वर मानायचे आणि त्या ईश्वरालाच सत्य मानायचे. पण त्या राष्ट्रपित्याची शिकवण आणि तत्वांना अनुसरून देशनाथची पिढी खरंच मार्गक्रमण करत आहे का, हाही प्रश्न उपस्थित होतोच की. जयंती आली की देशभरात महात्मा गांधींचा उदो उदो करणारे पोस्टर झळकतात, कार्यक्रमांचं आयोजन होतं. पण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आज खरंच कुणी चालतंय का, याबाबत बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित असणार आहेत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी. गांधींनी जगाला दिशा दाखवली, पण आपल्या देशात मात्र गांधी नक्की कोणाचे यावर राजकारण सुरू असतं. गांधींना पक्ष व्यक्तींमध्ये वाटण्याचा प्रयत्न आपण अनेकदा बघितला आहेच. त्यामुळेच कधी चष्मा तर कधी चरख्याचे वलय स्वतःला चिकटवण्याचा प्रयत्न होतो. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये तर आम्ही कसं महात्मा गांधींना मानतो तर समोरचा पक्ष कसा गांधी विरोधी आहे हे दाखवण्याची जणू काही स्पर्धाच रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच विषयाला धरून आम्ही आज आपल्याला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, कोणता राजकीय पक्ष महात्मा गांधींची शिकवण जास्त आचरणात आणतो असं तुम्हाला वाटतं? काँग्रेस की भाजपा की राष्ट्रवादी की ह्यापैकी एकही नाही, हे उत्तर तुम्हाला द्यायचं होतं. आज इंडिया आघाडीने मुंबईत मी पण गांधी या नावाने पदयात्रा काढली. भारतीय जनता पार्टीच्या धोरणांविरोधात या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. फॅशन स्ट्रीट जवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ पोहोचण्याचा इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. मात्र परवानगी नसतानाही काढलेल्या या पदयात्रेला पोलिसांनी अटकाव केला. यावेळी पोलीस आणि इंडिया आघाडीतल्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. त्यानंतर काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. राजकारण आणि गांधी हे आपल्या देशात वेगळे होऊ शकत नाही हे आपल्याला माहिती आहे. पण भारतातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींपासून ते साता समुद्रापार राहणाऱ्या शास्त्रज्ञांपर्यंत गांधीजींच्या विचारांनी अनेकांना दिशा दिली, प्रेरणा दिली. मार्टिन ल्यूथर किंग एकदा म्हणाले होते, येशू ख्रिस्ताने आम्हाला ध्येय गोल दिले आणि महात्मा गांधींनी युक्ती टॅक्टिक्स. काय होता गांधी विचाराचा प्रभाव, त्यावर झिरो आवरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. मोहनदास करमचंद गांधी म्हणा, महात्मा गांधी म्हणा किंवा बापू म्हणा, त्यांनी कोट्यवधी लोकांच्या जगण्यावर, विचार करण्याच्या पद्धतीवर आपली अवीट छाप सोडली. आधुनिक जगाच्या इतिहासात असं दुसरं उदाहरण नाहीये. गांधीजी स्वतः असं म्हणाले, मेरा जीवन ही मेरा संदेश आहे. म्हणजे गांधी विचार आपण प्रत्यक्ष जगला पाहिजे, नुसतं तोंड देखलं बोलून उपयोग नाही. गांधी विचार जगणं म्हणजे स्वतःच्या व्यक्तिगत आचरणामध्ये काही मूल्य जगणं, दुसऱ्यांसाठी सेवा आणि प्रेम यासाठी जगणं आणि अंतिमतः पूर्ण पृथ्वीला वाचवण्यासाठी जगणं. असं जगणं म्हणजे गांधी विचार जगणं होय.
मीडिया नाही, सोशल मीडिया नाही, इंटरनेट नाही, त्यात ब्रिटिशांचं जुलमी सरकार. अशा काळात महात्मा गांधींनी खंडप्राय भारतातील विखुरलेल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र केलं. त्यांना विश्वास दिला, त्यांना कार्यक्रम दिला, त्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक वापर केला. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र करण्यात मोलाचा वाटा उचलला. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन असो किंवा मग दक्षिण आफ्रिकेचे गांधी अशी ओळख असलेले नेल्सन मंडेला, अमेरिकेतील वर्णभेद विरोधी चळवळीचा चेहरा मार्टिन लुथर किंग असोत किंवा मग अलीकडचे बराक ओबामा असोत की ॲपलचे स्टीव्ह जॉब्स, जगभरातल्या विविध क्षेत्रातल्या अनेक लोकांनी आपल्या आयुष्यावरील महात्मा गांधींच्या विचारांचा, तत्वांचा, जीवनशैलीचा प्रभाव मान्य केलाय. 11 तत्व जी आहेत तीच गांधी नावाच्या युगपुरुषांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये घालून दिलेली आहेत. ती 11 तत्व ही आहेत: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जना, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्शभावना, ही एकादश सेवावी, नम्रत्वे व्रतनिश्चय. या 11 तत्वात संपूर्ण मानवजातीच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेतलेला आहे. गांधीजींच्या मते सर्व नैतिक मूल्यांचा पाया म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा. गांधीजींनी साऱ्या जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली. सर्वोदय, स्वदेशी, स्वच्छता, सत्याग्रह या शब्दांना त्यांनी वेगळा अर्थ दिला. पण गांधी या पलीकडेही होते. पृथ्वीवर गरजेपुरती भरपूर पण हव्यासासाठी अपुरी असा पर्यावरणवाद देणारे गांधी किंवा मग प्रत्येक हाताला रोजगार मिळावा यासाठी ग्रामस्वराज्याची त्यांची संकल्पना, शिक्षणाशी आत्म्याचा संबंध जोडणारे नई तालीमची व्यवस्था घडवणारे गांधी किंवा मग सेवाग्राम आश्रमात आपल्या बायकोच्या हिशोबात 1 रुपयाही कमी सापडल्यावर परखड होणारे गांधी. गांधींचं हे प्रत्येक रूप ही प्रेरणाच. द्वेषाला प्रेमाने, सुडाला संयमाने, अन्यायाला अहिंसेने जिंकता येतं हा विश्वास जगाला गांधीजींनी दिला. आज जग दहशतवाद, धर्मांधता, असहिष्णुता, युद्धज्वर अशा वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करतंय. अशा वेळी महात्मा गांधींचा विचार जगाला शांततेच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो हा विश्वास त्यामुळेच सर्वांना वाटतो. 0 अवर्ससाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. गांधीजींच्या राजकीय तंत्राचा भाग म्हणून सत्याग्रहाकडे आज संपूर्ण जग पाहते. त्यातील नैतिक अधिष्ठान अनेकांना अजूनही अचंबित करते आणि ह्याची भुरळ महात्मा गांधी आमचे म्हणणाऱ्या प्रत्येकालाच आहे. म्हणूनच की काय गांधीजी भारतीय राजकारणाशी किती काल सुसंगत राहिले आहेत हे त्यांच्या जयंती निमित्त दिसून येतं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाटावर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या विचारांना उजाळा दिला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, दिल्लीचे उपराज्यपाल VK सक्सेना आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित होते. महात्मा गांधींचं वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी अभिवादन केलं. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही निर्मळ मन आणि स्वच्छ हेतूंच्या सहाय्यानं त्यांनी हिंदुस्थानाला स्वातंत्र्याची दिशा नाही दाखवली तर जगाला अनेक शतकं प्रेरणा दिली. आज देखील त्यांचं अनुकरण करावं असं जगातील लाखो करोडो लोकांना वाटतं. अशा शब्दात सोशल मीडियावर पोस्ट करत बापूंना अभिवादन केलं. याबाबतच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न होता, कोणता राजकीय पक्ष महात्मा गांधींची शिकवण जास्त आचरणात आणतो असं तुम्हाला वाटतं? विनोद मोरे X वरून प्रतिक्रिया, महात्मा गांधी महत्वाचे नाहीत, फक्त नोट महत्वाची आहे. मनीष बोरकर YouTube, स्वतःला गांधीवादी म्हणणं आणि प्रत्यक्षात गांधी स्वीकारणं खूप अवघड आहे. YouTube वरून समीर पाल, गांधीजींच्या विचारांवर चालायला आता ती परिस्थिती राहिली नाही.
यूट्यूबवरून राजस अंधारीकर, देश स्वतंत्र झाल्यावर गांधी म्हणाले होते की काँग्रेसचे विसर्जन करा. कुठे ऐकले त्यांनी? फेसबुकवरून अनंत बोरसे, महात्मा गांधी केवळ राजकारण आणि सत्ताकारणासाठी लागतात. त्यांचे विचार कोणताही राजकीय पक्ष वा नेता आचरणात आणत नाही. फेसबुकवरून मयूर पाटील, सर्व राजकीय पक्ष सोयीनुसार महात्मा गांधी वापरतात असं वाटतं. फेसबुकवरूनच महावीर कदम, प्रत्येक पक्षात गांधीजींच्या विचाराचे लोक आहेत. इंस्टाग्रामवर श्रीनाथ, मुळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारसरणीची गरज आहे. इंस्टाग्रामवरून सतीश सोंदे, जवळजवळ सर्वच पक्ष आपल्या स्वार्थासाठी देवांचा आणि महापुरुषांचा वापर करून घेतात आपल्या पद्धतीनं. इंस्टाग्रामवरून धनराज गायकवाड, राजकीय पक्षांचा आणि राजकारणी लोकांचं महापुरुषांवर राजकारण करून आपली पोळी भाजणे हा एकच हेतू असतो. इंस्टाग्रामवरून देशमुख, पक्ष कोणताही असो, फक्त थोर व्यक्तींचा निवडणुकीपुरता उपयोग करतात. महात्मा गांधींच्या परिवारातील अनेकांनी समाजात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यातीलच एक तुषार गांधी. त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. गेल्या काही काळातही त्यांची अनेक वक्तव्य ही प्रकाशझोतात राहिली आणि त्यांच्या पणजोबांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे एक आर्टिकल समोर आले आहे, साबरमती आश्रम बिट्रेड बाय इट्स सेंट्रीज. अशा मथळ्याच्या ह्या आर्टिकलमध्ये गांधीजींच्या साबरमती आश्रमाचे साधेपण हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपच त्यांनी मोदी सरकारवर केलाय. एका नव्या वादळाला त्यांनी तोंड फोडलंय असंही आपण म्हणू शकतो. आज एकंदरीत सर्वच विषयांवर बोलायला तुषार गांधी आपल्या सोबत 0 आवरमध्ये उपस्थित आहेत. जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. तुषारजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आज गांधी जयंती निमित्त सर्व देश गांधी जयंती साजरी करतो आहे. ह्या वेळेला आपले स्वतःचे विचार नक्की काय आहेत? गेल्या काही वर्षात मला असं वाटायला लागलंय की जसं आपण आपल्या देवांच्या जे सोहळे असतात, रामनवमी, महावीर जयंती, महाशिवरात्री, असंच गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती पण करून टाकलेत आणि स्वतःला हे एक समजूत घालून घेतली आहे की बाबा त्या दिवशी त्यांना आठवण करायची, त्यांची स्तुती करायची आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जे लागेल तसं वागायचं, ज्या करायचं असेल तसं करायचं. हे बापूंच्या सारख्या माणसाच्या स्मृतीला सर्वात मोठा अन्याय आहे असं मला वाटत असतं. आजच आपण एक आर्टिकल लिहिलेलं दिसलं आउटलुकमध्ये, साबरमती आश्रम बिट्रेड बाय इट्स सेंट्रीज. नक्की काय आपल्याला म्हणायचं होतं त्यात? साबरमती आश्रम आपल्या हातातून गेलाय. जसं दरेक संस्था, गांधींची संस्थावर अतिक्रमण होऊन राहिलंय. बनारसमध्ये सर्वसेवा संघाच्या इमारतींवरती बुलडोझर चालवून ती प्रॉपर्टी हडप करण्याची एक साजिश आपल्याला दिसते. साबरमती आश्रमच्या नूतनीकरणाच्या बहाण्याखाली साबरमती आश्रम हडप केला जातोय. गुजरात विद्यापीठमध्ये अतिक्रमण करून बापूंनी स्थापित केलेली एक विद्यापीठ आज भाजप आणि RSS वाल्यांनी घेऊन घेतली. हे सगळ्यांच्या मध्ये आतले जे संघर्ष आहेत, त्या गांधीयन संस्थांमध्ये जे संघर्ष आहेत त्यांचा फायदा घेऊन हे सगळं होऊन राहिलं आणि त्या व्यथामधून हे जे मी आर्टिकल लिहिलंय. मी ह्याच्यापूर्वी साबरमती आश्रम वाचवायसाठी जेव्हा हायकोर्टमध्ये गेलो होतो, गुजरात हायकोर्टमध्ये, तेव्हा ह्याच साबरमती आश्रमच्या ट्रस्टीजनी हायकोर्टमध्ये ॲफिडेव्हिट देऊन सांगितलं होतं की आम्हाला काहीही हे नाही आहे, जर सरकारने साबरमती आश्रम घेतला आणि त्याच्यात जे करायचं असेल त्याच्याबरोबर आम्ही सहमत आहोत. आणि त्या व्यथेतून हे जो आर्टिकल आहे तो शेवटी मी लिहिलेला. आत्ताच आपण बोलताना एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा खरं तर मांडला, तो म्हणजे ज्या गांधीयन संस्था आहेत
तिथं आज एकोप्याचं वातावरण दिसत नाही आणि अनेक संस्थांमध्ये आज वादच सुरू आहे. खरं तर हेच गांधी विचारधारेला अनुसरून नाहीये असं म्हणावं लागेल. आणि नक्की ह्याच्यातून काही मार्ग तुम्हाला दिसतोय का? परवा जयपूरमध्ये सर्व गांधीजन एकत्र झाले होतो आम्ही. तिकडे जे राजस्थान सरकाराने गांधी वाटिका बनवली आहे त्याच्या उद्घाटनासाठी तिथे बोलताना मी माझी व्यथा त्यांना कळवली होती की आपण परिवारामध्ये बसलोय आणि परिवारात गोष्ट होऊन राहिली म्हणून मन मोकळं करून मी हे सांगतोय की आपण आपसात जे भांडणं करून राहिलो, जे विवाद आपल्यामध्ये आहेत त्याचा फायदा घेऊन ज्यांना गांधी हडपून घ्यायचा आहे ते त्याचा फायदा घेऊन गांधींना आपल्याकडून हिरवून घेत आहेत. तर जर आपण एकत्र नाही आलो आणि साबदा नाही झालो तर आपला गांधी आपल्या हातातून निघून जाणार असं मला वाटतंय. आणि ही चिंता आपल्याला सर्वांना असावी ही मी गोष्ट तिथे केली होती आणि ही जरुरी आहे की ह्याच्यावर गांधीजनांमध्ये विचारविमर्श होऊन काहीतरी एकत्र येऊन उरलेल्या संस्थांना वाचवायच्यासाठी एक मोर्चाबंदी करायची गरज आज झालेली आहे. काय प्रतिक्रिया मिळाली तुम्हाला? तुम्ही हे मत तिथं मांडल्यावर काही रणनीती आखल्या गेली का? काही प्लान करण्यात आला का? ती झाली असती तर हे आर्टिकल मी लिहिलं नसतं. म्हणजे हे एक फार मोठी मोहीम आहे. कारण हे जे दुराचरण आलंय गांधीजनांमध्ये ते पुष्कळ वर्षापासून आहे. एका भाषणामुळे त्यांचे डोळे उघडतील हे मानणं मिथ्या आहे. पण आपण हे करत राहणार असं आम्ही गृहीत धरतो. खरं तर अजून एक प्रश्न आहे. इतक्यातल्या काळात देशातलं जे राजकारण आहे ते अशा पद्धतीनं आपल्याला विभागल्या जाताना दिसतंय की एकीकडे असं आहे की असं म्हटलं जातं की गांधी विरुद्ध गोडसे अशा पद्धतीचं राजकारण आहे. हे राहुल गांधींनी अगदी कालही म्हटलं, विदेशातही म्हटलं. तुम्हाला काय वाटतंय? आणि यातलं गांधी कोण, गोडसे कोण? खरंय, हे खरं आहे. पण माझं एक मानणं आहे की आपल्या सर्वांमध्ये गांधी आणि गोडसे असतो आणि त्या क्षणाला आपण कसे वागतो त्याच्यावरून हे कळून येतं की आपल्यावरती प्रभाव गांधीचा आहे का गोडसेचा आहे. आणि म्हणून मी नेहमी सगळ्यांना जेव्हा बोलतो तेव्हा सांगतो की गांधींना वर्चस्व आपल्यावर वरती जास्त असेल असं जर वागलो आपण तर आपण सगळे गांधी होऊ शकतो. पण जर गोडसेला आपण जास्त बळशाली केलं तर आपण हत्यारे होऊ सगळे. हे चिंता आपल्यामध्ये असायला पाहिजे. मला वाटतं हे एक आंतरिक द्वंद्व आहे आणि ते आपण सगळ्यांनी त्याच्यावर जितायला पाहिजे. आपल्या आजच्या या कॉन्ट्रॅडिक्शनला आपण मात द्यायला पाहिजे. खरं तर आम्ही तुम्हाला भारत जोडो यात्रेमध्ये जाताना बघितलं, तर त्यानंतरचे आपले काही आर्टिकल्स बघितले. ॲक्टिव्ह राजकारणामध्ये सामील होणार का हा प्रश्न खरं तर मला त्यामुळेच तुम्हाला विचारावा असं वाटतोय. एखादा पक्ष, राजकीय पक्ष हे बघा ऍक्टिव्ह नाही, सध्या तरी नाही. मी भारत जोडो यात्रामध्ये माझी बिलीफ म्हणून गेलो होतो. कारण जिथे घृणाची राजनीती इतक्या प्रखर पद्धतीनं आपल्या देशावर हावी होताना दिसतंय आणि त्याला यश भेटतंय, त्याला समर्थन भेटतंय, हे चिंताजनक जे एक बदलाव आपल्या जनमानसात आलाय की जिथे हेट हे आपल्या सर्वांच्या प्रकृतीत दिसून राहिलंय. तेव्हा मला असं वाटलं होतं की प्रेमाचा संदेशा घेऊन निघालेल्या माणसाबरोबर आपण संलग्न व्हायला पाहिजे. म्हणून मी भारत जोडो यात्रामध्ये गेलो होतो. आणि आजही जर मला विचारलं गेलं की मी कोणत्या
गठबंधन किंवा पक्षाच्या बरोबर उभा राहीन, तर मी स्पष्टपणे हे सांगू शकतो की घृणाच्या विरुद्ध प्रेमाचा संदेश घेऊन निघालेल्या पक्षाबरोबर मी उभा राहीन. पण त्याचा अर्थ हे नाही होत की मी काँग्रेसची तिकीट घेणार किंवा काँग्रेसची सदस्यता घेणार, हे अर्थ नाहीये. पण माझं समर्थन प्रेमाची गोष्ट करणारा जो पक्ष असेल त्याच्याबरोबर राहणार, हे स्पष्ट आहे. खरं तर तुमच्या ह्या उत्तरातच कुठेतरी मला आमच्या आजच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी आपल्याला सांगू इच्छिते की 0 आवरमध्ये आम्ही रोज लोकांसाठी एक प्रश्न देत असतो, एक पोल करत असतो, आणि तोच माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न राहील. आजचा आमचा असा प्रश्न होता की गांधींच्या विचाराशी जास्त जवळ कुठला राजकीय पक्ष वाटतो. आम्ही 4 पर्याय लोकांना दिले होते: भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस की ह्यापैकी एकही नाही. आणि तुमचं उत्तर ऐकायला आम्हाला आवडेल. जर मला वोटच करायचा असेल आणि तुमच्या दिलेल्या ऑप्शन्समध्येच जर मला वोट करायचा असेल, तर शेवटचं ऑप्शन मी घेईन की अपेक्षित कोणी नाही. पण जर मला स्वतःचा उत्तर द्यायची तुम्ही परवानगी दिली, तर मी सांगेन की जे मी पूर्वी सांगितलं तेच, की आता जे घृणाची राजनीती आणि घृणाच्या राजनीतीचं यशस्वी होणं जे आपल्याला दिसून राहिले, त्याच्यासमोर प्रेमाचा संदेश घेऊन जो उभा राहील, निडरताचा, सत्याचा संदेश घेऊन जो उभा राहील, त्याच्याबरोबर मला गांधी उभा राहिलेला दिसेल असं मी सांगू शकतो. ह्याच्या परिसरात कारण मला भाजपमध्ये फक्त घृणा दिसून राहील. कारण त्याचे वरिष्ठ नेते पण जेव्हा सोयीस्कर असतं तेव्हा घृणाची राजनीती करतात आणि इलेक्शन प्रचारमध्ये घृणाचा वापर ते लोक करतात, हेटचा वापर ते लोक करतात. म्हणून त्याच्या प्रतिकार करण्यासाठी जरूरपणे मला वाटतं की मी त्यांच्या विरुद्ध तर आहेच. धन्यवाद तुषारजी. 0 आवरमध्ये आपण जॉईन झालात आणि आपले विचार आमच्याबरोबर शेअर केलेत. परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद. आपल्या नुकत्याच झालेल्या विदेश दौऱ्यात तर अगदी काल सुद्धा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींनी आताच्या राजकीय लढ्याला एका बाजूला गांधी तर दुसऱ्या बाजूला RSS गोडसे असं म्हणत भाजपाला हिणवण्याचा प्रयत्न केलाय. नथुराम गोडसेवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला निशाण्यावर घेणाऱ्या राहुल गांधींना याबाबत कोर्टातही याआधी खुलासा करावा लागला आहे. एकीकडे संघाला गांधींच्या हत्येशी जोडले नाही असे त्यावेळी कोर्टात राहुल गांधींनी सांगितले होते, पण तरीही भारतीय राजकारणाच्या पटलावर गांधींचा विचार आमचा आणि गोडसेंचा विचार तुमचा ही रणनीती मात्र आजही दिसते. यावरच आधारित होता आजचा आमचा प्रश्न. बघूया काय कौल दिलाय तुम्ही. आजचा आपला 0 आवरमधला पहिला प्रश्न होता: कोणता राजकीय पक्ष महात्मा गांधींची शिकवण जास्त आचरणात आणतो असं तुम्हाला वाटतं? यूट्यूबवर एकूण 70,000 मतं. 73% चं म्हणणं आहे काँग्रेस. 15% वाटतंय एकही नाही, तर 9% वाटतंय भाजप, 3% राष्ट्रवादी. इंस्टाग्रामवर एकूण 9,000 मतं. एकूण 50% लोकांचं म्हणणं आहे काँग्रेस, 19% लोकांचं म्हणणं आहे भाजप, 8% लोकांचं म्हणणं आहे राष्ट्रवादी, एकही पक्ष गांधींची शिकवण आचरणात आणत नाही म्हणणारे आहेत 24%. महात्मा गांधींच्या नावाचा, जीवनाचा आपापल्या राजकारणासाठी सोयीस्कर वापर ही आपल्या डोळ्यादेखत होतो आहे आणि तो होत राहणार असं सध्या तरी दिसतंय. भारताच्या राजकारणात महात्मा गांधींचं महत्त्व किती आहे हेच खरं तर त्यानं अधोरेखित होतं. म्हणायला गांधी विचारधारेचे लोक मात्र त्यांच्या संस्थांमध्ये आपली हुकूमत गाजवण्यासाठी आपापसात भांडताना सध्या दिसतात. असो, हे सगळं होत राहणार.
पण गांधीजींसारखा हाडामासाचा माणूस या पृथ्वीवर होऊन गेला यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही. अल्बर्ट आइन्स्टाईननं याचं वक्तव्य किती खरं ठरतंय ते आपण पाहतोय. कमरेला फक्त धोतर बांधलेला, पंचाही अंगावर न ठेवणारा, साधारण शरीर यष्टीचा माणूस एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या विरुद्ध कसा लढला याचं अनेकांना आश्चर्य वाटायचं. याचं कोडं आजही सुटत नाही. गांधी ही व्यक्ती नाही, विचार आहे असं अनेक जण म्हणतात ते पटतं. गांधीजींनी भुकेल्या अर्धनग्न जनतेला आपल्या क्षमतेची, शक्तीची जाणीव करून दिली. त्यात सर्वसामान्य जनतेनं करो या मरो ही घोषणा प्रत्यक्षात आणली. लाठ्या काठ्या झेलत प्रसंगी प्राणाची आहुती देत ब्रिटिशांना हाकलून लावण्याचं असामान्य काम करून दाखवलं. या प्रवासात मोहनदास करमचंद गांधी या सर्वसामान्य वकिलाचा जनसामान्यांचा बापू महात्मा गांधी असा असामान्य बदल झालेला आपल्याला बघायला मिळाला. या प्रवासातच 1.5 शतक जगाला स्फूर्ती देणारा, प्रेरणा देणारा, सत्य आणि अहिंसेचा, सर्वोदयाचा, सत्याग्रहाचा विचार मिळाला. त्या विचाराने विविध देशात, समाजात क्रांतीची बीजं रोवलेली पाहायला मिळाली. तो विचार जोवर जिवंत आहे तोवर पुढच्या पिढ्यांचं भविष्य, जगाचं भविष्य सुरक्षित आहे असं आपण म्हणू शकतो. आज फक्त महात्मा गांधींचीच नाही तर जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची देखील जयंती आहे. जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर देशाचे दुसरे पंतप्रधान झालेल्या लाल बहादूर शास्त्रींची हरित क्रांतीचे जनक अशी ही ओळख आहे. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचं योगदान आठवत त्यांच्या प्रती आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकासाठी 0 आवरमध्ये कृतज्ञता व्यक्त करूयात. बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्याची. महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच वेळी सत्तेत आणि विरोधात असलेला पक्ष कोणता? तर त्याचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस. कसं हे आपल्याला माहितीच आहे. अजित पवार आजपासून बरोबर 3 महिने आधी शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील झाले. मात्र त्यांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरोधातच राहिले. आता पक्षात फूटच नाही असे जर दोन्ही बाजू म्हणत असतील तर नक्की हा असा एकमेव पक्ष आहे जो सत्तेतही आहे आणि विरोधातही. मात्र आता फूट असो वा नसो, एक महत्त्वाची डेट समोर आली आहे. अवघ्या 4 दिवसांवर ऑक्टोबर 6, 2023 निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांना आपली बाजू मांडायची आहे. आणि जसजशी ही तारीख जवळ येते तसतसे दोन्ही बाजूंची अस्वस्थता समोर येते. आज सर्वच जण जे काही शिंदे ठाकरे गटाच्या लढ्यात झाले त्याचेच निकष शरद पवार, अजित पवार लढ्याला लावत आहेत. निवडणूक आयोगात लढत पक्ष आणि निवडणूक चिन्हाची असेल तेव्हा निवडणूक आयोगासमोर लोकप्रतिनिधींचा आकडा महत्त्वाचा ठरू शकतो. कारण एकनाथ शिंदेंची बंडखोरी आणि शिवसेनेसंदर्भातही लोकप्रतिनिधींचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरला होता. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होणार की नाही हे अवघ्या काही दिवसांमध्ये कळणार आहे. मंत्री धनंजय मुंडेंनी 6 तारखेला होणाऱ्या सुनावणीवर भाष्य केलं तर त्याला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं. सुप्रिया सुळेंच्या उत्तरावरही धनंजय मुंडेंनी पलटवार केला. राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांचा सामना रंगलाय. पाहूयात. नागालँडपासून सर्व आमदार त्या ठिकाणी आले. त्या आमदारांनी अगोदरच समर्थन या ठिकाणी NDAला दिलेलं आहे. ते आमदार सुद्धा या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आलेले. त्यामुळं स्वाभाविक आहे की वारंवार आव्हाडांना हे सांगावं लागतं की आदरणीय पवार साहेब हे अध्यक्ष आहेत. त्या बाबतीत आम्हाला त्याचं उत्तर द्यायचं नाही. हा आता पूर्णपणानं विषय हा इलेक्शन कमिशनकडे आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन या बाबतीत 6 तारखेला 6 ऑक्टोबरला निर्णय देणार आहे. तोपर्यंत आपणही वाट बघावी आणि सर्वांनीच वाट बघावी. इलेक्शन कमिशन झालेत का? म्हणजे इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष आहेत का ते आता? किंवा त्यांना काही वेगळी बातमी दिल्लीच्या अदृश्य हाताने दिलेली आहे का?
याचा अर्थ मग आमच्यासारख्या लोकांना न्याय मिळणार का नाही? जर माननीय प्रफुल्ल पटेल, माननीय धनंजय मुंडे हे तारीख हा देत असतील इलेक्शन कमिशनचा, ह्याच्या आधी पेपर फुटला आहे. मग जर पेपर फुटला असेल तर मग आम्ही इलेक्शन कमिशनला आम्ही नक्कीच प्रश्न विचारू की बाबा हे तुमचा ही तारीख या दोघांना कशी कळली आधीच? बहुसंख्य पक्षातल्या लोकांनी लोकशाही समजून जो निर्णय घेतलाय ते लोकशाही ज्याला मान्य होईल त्या व्यक्तीला आम्ही घेतलेली भूमिका ही स्वाभाविक मान्य होणार आहे. त्यामुळे लोकशाही मानायची का न मानायची, देशातल्या लोकशाहीवर आरोप करत असताना, पक्षातील लोकशाहीच्या बाबतीत फुटीच्या बाबतीमध्ये आरोप करत असताना आपण एक गोष्ट निश्चित लक्षात घेतली पाहिजे की पक्षातल्या लोकशाहीमध्ये बहुसंख्य पक्ष जर एका बाजूने गेल्या तर ती लोकशाही सुद्धा तुम्हाला मान्य करावं लागेल. त्याच्यावर दुसऱ्यावर आरोप करून जमणार नाही. दोघाही नेत्यांना काय म्हणायचे आहे हे आपण ऐकलेच. सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगावरच अविश्वास व्यक्त केलाय, तर दुसरीकडे अजित पवारांनी जो आयोगाचा निर्णय येईल तो मान्य राहील हे स्पष्ट केलंय. त्याच आरोपांवर होता आमचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, मुंडे पटेलांना तारखा कळल्या, निवडणूक आयोगाचा पेपर फुटला, सुप्रिया सुळेंच्या आरोपांशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. खरं तर आजच्या या प्रश्नावर महाराष्ट्रातून हजारो प्रेक्षकांनी आपलं मत नोंदवलं. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आणि कौल आपण पाहणार आहोतच. मात्र राष्ट्रवादीत रंगलेल्या याच सामन्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही एंट्री मारली आहे आणि सामना तिरंगी झाला. पाहूया. तो सुप्रिया सुळेजी का डर, तिची भीती जी आहे सुप्रियाजींची ती रास्त आहे. इथे काही होऊ शकतं. त्या काळामध्ये शिंदे गटाचे काही लोक तारखा द्यायचे. आता निर्णय आमच्याच बाजूनं लागणार, हाच निर्णय लागणार, चिन्ह आणि पक्ष आम्हाला मिळणार. हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगत होता? जणू काही ह्यांना निवडणूक कमिशनचं मेंबर केलं होतं. आज बहुतेक काही काळापुरतं फुटलेल्या NCPच्या गटाला, प्रफुल्ल पटेलना वगैरे भारतीय जनता पक्षानं इलेक्शन कमिशनचं मेंबर करून घेतलं आहे हा निर्णय लागेपर्यंत. पण एक लक्षात घ्या, संविधान अजून जिवंत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात निवडणूक आयोगात सुनावणी कधी सुरू झाली आहे? दोन्ही बाजूंना आलेल्या याचिकांमध्ये नेमकं काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना दुरुस्ती कधी झाली? त्यात कोणते बदल केलेत? आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कसे बनले? याच प्रश्नांची उत्तरं आहेत का? माहिती देणारा टीम 0 आवरचा स्पेशल रिपोर्ट बघूयात. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की बरोबर आजच्याच दिवशी 3 महिन्यांपूर्वी जुलैच्या 2 तारखेला अजित पवार काही सहकाऱ्यांसोबत सत्तेत सामील झाले, उपमुख्यमंत्री झाले, तर शरद पवार विरोधातच राहिले. गेल्या 3 महिन्यांमध्ये राष्ट्रवादीतील फूट अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली. मात्र शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी पक्षात फूट पडलीच नाहीये हाच पाढा कायम ठेवला. त्यामुळे मतदार मात्र संभ्रमात होते. एकीकडे एकमेकांवर वक्तव्य, दुसरीकडे दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठका. खुद्द शरद पवार आणि अजित पवारांच्या 4 वेळा भेटी झाल्या. जेव्हा एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी केली, नंतर लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यावर पक्षावर दावा केला. आयोगानंही त्यांचा दावा मान्य केला. पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव एकनाथ शिंदेंना दिलं. हे होत असतानाच ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये जोरदार शाब्दिक चकमकी झाल्या. त्यामुळे दोन्ही गट एकत्र होण्याच्या सगळ्या शक्यता मावळल्या. तुम्ही आम्ही साक्षीदार होतो. मात्र राष्ट्रवादीत आजही चित्र धुसर आहे. दोन्ही गट फारसे आक्रमक नाही. पक्षावर दावा करण्याची वेळ आली तेव्हाही दोन्ही गटांनी गुप्तता पाळली. निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी कधी सुरू झाली तुम्हाला आम्हाला माहिती नाही. दोन्ही बाजूनं वकील कोण हेही तुम्हाला आम्हाला माहिती नाही. काय आहे नक्की याचिका ती पण बाहेर आलेली नाही.
प्रतिज्ञापत्र नक्की कसं आणि किती सादर झालेत? उत्तर तेच गुप्तता. राष्ट्रवादीची घटना आयोगात शेवटी कधी दुरुस्त झाली यावरही पूर्ण गुप्तता. दोन्ही गटांनी कमालीची शांतता पाळली. शिवसेनेच्या प्रकरणात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पहिल्या दिवसापासून माहिती होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत वेगळं चित्र आहे. गुप्तता असली तरी ज्याला जे करायचंय ते तो बरोबर करतोय. जशी अजित पवार गटानं आपली वेगळी कार्यकारिणी घोषित केली ती आधी पाहूयात. राष्ट्रवादी कुणाची? तर पवार गटामध्ये अजूनही शरद पवार अध्यक्ष आहेत. अजित पवार गटाचे अध्यक्ष आहेत अजित पवार. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील, तर अजित पवार गटाचे आहेत सुनील तटकरे. शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, तर अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल. शरद पवार गटाचे प्रतोदय जितेंद्र आव्हाड, तर अजित पवार गटाचे प्रतोदय अनिल पाटील. शरद पवार गटाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, तर अजित पवार गटाचे समीर भुजबळ. याचबरोबर अनेक पदांवर अजित पवार गटानं नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे पक्षात फूट पडली आहे हे स्पष्ट होतं. अजित पवारांसोबतचे आमदार शरद पवारांच्या स्वागताला दिसतात. अगदी कालच अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके चक्क शरद पवारांच्या गाडीत होते. त्याआधी सुप्रिया सुळेंनी लोकसभेतून राज्यातील सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर निशाणा साधला. तर तिकडे अजित पवारांनी नो कमेंट्स म्हणत वेळ मारून नेली. प्रफुल्ल पटेलांनी तर संसदेच्या विशेष अधिवेशनात खास पवारांसोबत फोटो सेशन केलं. त्यावर शरद पवार रागावले, पण तेही सर्वांच्या देखत नाही. याच संघर्षामध्ये कोणत्या गटात किती आमदार हे कुणालाच कळत नव्हतं. पाठिंबा आपल्याच बाजूने असल्याचं दोन्ही गट उघड सांगत होते. मात्र जयंत पाटलांनी शरद पवार गटाच्या वतीनं विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेचा अर्ज केला आणि त्यानंतर पहिल्यांदाच चित्र स्पष्ट झालं की राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 41 आमदार अजित पवारांसोबत आहेत. अर्थात लोकप्रतिनिधींच्या जोरावर अजित पवारांचं पारडं जड आहे. त्यामुळे अजित पवार गटात कमालीचा विश्वास आहे. दुसरीकडे शरद पवार गटाकडून मात्र निवडणूक आयोगावर टीका सुरू झाली आहे. त्यामुळे आता 6 तारखेला नक्की काय होईल याची उत्सुकता शेगेला पोहोचली आहे. 0 आवर एबीपी माझा. जेव्हा शरद पवारांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली तेव्हा वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये बड्या नेत्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यातल्या प्रत्येकानं शरद पवारांनीच अध्यक्ष राहावं अशी मागणी केली. आज त्यातलेच अनेक नेते शरद पवारांसमोर उभे ठाकलेत. शरद पवारांना आव्हान देत आहेत. अवघ्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतक्या उलथापालथी झाल्यात की आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीही घडलं तर नवल वाटायला नको. लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याचा विचार केला तर अजित पवारांनाच पक्षाची धुरा मिळाली तरीही नवल नको वाटायला. अर्थात निवडणूक आयोग जेव्हा निकाल देईल तेव्हा त्याची प्रत्येक अपडेट तुमचा लाडका एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवणारच. आता वेळ झालीये मीडिया सेंटरला जाण्याची आणि महाराष्ट्रातून आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहण्याची. आजचा आपला प्रश्न होता, मुंडे पटेलांना तारखा कळल्या, निवडणूक आयोगाचा पेपर फुटला, सुप्रिया सुळेंच्या आरोपांशी सहमत आहात का? यूट्यूबवरून प्रफुल्ल गाडगे, निवडणुकीच्या तारखा असो किंवा अनेक निर्णय जे निवडणूक आयोगाच्या आधी भाजपा नेते सांगतात त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यूट्यूबवरून रणजित अंबाडे, सत्तेपासून दूर राहिल्यानंतर असे प्रश्न मनात येतात. यूट्यूबवरून बाळासाहेब अनपट, ज्यांच्या मतावर हे मोठे झाले त्यात सर्वसामान्यांचं यांना घेणं देणं नाही, यांना फक्त स्वतःचेच पडले. यूट्यूबवरून श्रीकांत शेवगावकर, पेपरच तो फुटायचाच. फेसबुकवरून जयदीप सातव, पेपर सेट करणारे आणि विद्यार्थ्यांचे पूर्वनियोजित संगनमत असल्याची शंका बळावलेली आहे. फेसबुकवरून रामचंद्र गुजराती, सगळ्यांना सगळं माहीत असतं, फक्त एक दुसऱ्याकडे बोट दाखवायचं. फेसबुकवरून बाळासाहेब सातारकर, पेपर जरी फुटला नाही तरी निकाल फिक्स आहे.
इंस्टाग्रामवरून दीपक मेहता, ताई तुमचे बरोबर आहे, निवडणूक आयोगाचा पेपर फुटलाय असंच वाटते. इंस्टाग्रामवरून दीपक पाटील, जे शिवसेनेच्या बाबतीत झालं तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत होईल. निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल, नंतर तेच अजित पवार गटाला देण्यात येईल. निवडणूक जाहीर होईपर्यंत हे असंच सुरू राहील. एक्सवरून प्रथमेश, मुन्नाभाई MBBS मधला एक डायलॉग परफेक्ट लागू होतो. तेरे को लगता है अपुन ने चीटिंग किया तो अपुन खुल्ला बोलता है किया, असंच सुरू आहे सगळं. जसजशी निवडणूक आयोगाच्या सुनावणीची तारीख जवळ येते तसतसा पक्षात हल्लाबोल ही वाढतो आहे. 10 जून 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेव्हापासून आतापर्यंत तेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण आता आयोगाला एक निवड करायची आहे आणि तसेच कार्याध्यक्ष असलेल्या सुप्रिया सुळेंच्या समोरही आवाहन आहे दुसरे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे. आजच सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेलांची पक्षात कशामुळे घुसमट होत होती ते आम्हाला माहिती नाही. त्यांची खदखद आमच्या कानापर्यंत कधीही आली नाही. 6 जनपद जेवढे माझे घर होते तेवढे प्रफुल्ल पटेलांचेही होते असे म्हणत पटेलांना टोला लगावला. या सगळ्यात मतदाराला नक्की वाटतंय काय वाटतंय? मतदारांचा कौल पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला. जसं की आपण बघितलं, आजचा आपला प्रश्न होता, मुंडे पटेलांना तारखा कळल्या, निवडणूक आयोगाचा पेपर फुटला, सुप्रिया सुळेंच्या आरोपांशी तुम्ही सहमत आहात का हे तुम्हाला सांगायचं होतं. एकूण 18,000 मतं यूट्यूबवर, एकूण 90% लोकांचं म्हणणं आहे होय, फक्त 11% लोकांचं म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं, 76% लोकांचं म्हणणं आहे होय, 24% लोकांचं म्हणणं आहे नाही. धनंजय मुंडे आणि आजची सुप्रिया सुळेंची टीका. ऐकलं की वाटतं 6 ऑक्टोबरला निर्णयच येणार. शिवसेनेच्या फुटीनंतर 6 महिने लागले होते निवडणूक आयोगाला चिन्ह आणि नावाचा निकाल द्यायला. जर तितकाच वेळ राष्ट्रवादीच्या केसमध्ये घेतला तर मात्र अगदी लोकसभा निवडणूकही तोंडावर आलेली असेल. आज अजित पवारांच्या बंडाला 3 महिने पूर्ण झालेत. 3 महिन्यांमधील घटनांमुळे राष्ट्रवादीतला गुंता कमी होण्याऐवजी वाढतच गेला. काही गोष्टी स्पष्ट झाल्या तर काही गोष्टींमधला गुंता आणखी जास्त वाढला. कारण शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे असा एकही नेता फूट पडलीये हे मान्यच करत नाहीये. स्पष्टतेअभावी सध्या दोन्ही गट हे चिन्ह, नाव आणि तात्पर्यानं पक्षावर पूर्ण पकड याचीच मागणी निवडणूक आयोगात करत आहेत असं वाटतंय. पण राष्ट्रवादीच्या केसमध्ये दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच ऑक्टोबर 6 ही कार्यकर्ते, मतदाता आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचं गणित बदलू शकतं अशी बातमी आज बिहारमधून आली. बिहार सरकारने आज जातीय जनगणनेचे आकडे जाहीर केले. याआधी कर्नाटक, तेलंगणा सरकारनं जात गणना केली होती पण आकडे जाहीर केले नव्हते. त्यामुळे जात जनगणनेचे आकडे जाहीर करणारं बिहार देशातलं पहिलं राज्य ठरलंय. बिहारमध्ये मागास वर्ग 27%, तर अतिमागास वर्ग म्हणजे EBC 36% आहे. अनुसूचित जाती म्हणजे SC जवळपास 20%, अनुसूचित जमाती म्हणजे ST 2.25% आहेत. खुला प्रवर्ग आहे 15.5%. बिहारची लोकसंख्या 13 कोटी आहे. आजच्या जनगणनेनुसार मागास आणि अतिमागास मिळून OBCची टक्केवारी 63% सांगितली जाते. आगामी निवडणुकात याचा फायदा कुणाला होतो आणि तोटा कुणाला हे लवकरच कळेल. देशातल्या अनेक राज्यांमध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी होते. महाराष्ट्र विधानसभेने सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात हा ठराव मंजूर केला होता. राज्यात जातनिहाय जनगणनेसाठी आणि त्याचं श्रेय घेण्यासाठी सगळ्याच पक्षांनी मोर्चे बांधणी केल्याचं सध्या चित्र दिसतंय. आमचं स्वच्छ मागणं हे की जातनिहाय जनगणना एकदा करा. जातीनं लोक किती आहेत, कुठल्या जातीचे आहेत
तो नेते एकदा लोकांना कळून द्या. आणि ते चित्रफुलं ठेवल्याच्या नंतर जो सगळ्यात दुर्बळ आहे त्याच्यासाठी या देशाची राज्याची सत्ता आणि शक्ती वापरण्याची परिस्थिती करा. मला प्रश्न आहे की आमचे नेते राहुल गांधी सातत्यानं मागणी लावून धरत आहेत की ओबीसीची जातनिहाय जनगणना करा आणि त्यामध्ये हे सरकार पळ काढू पाहत आहे. या सरकारला पळ काढण्याचं कारण काय? राज्यातील माहिती सरकारने जातनिहाय जनगणना करावी आणि ती कालबद्ध कालावधीमध्ये करावी ही आमची मागणी आता या सरकारकडे आहे. ओबीसीचा स्टॅटिस्टिकल डेटा, सामाजिक आर्थिक आणि ओबीसीची संख्या किती आहे? 353 जातीचा समाज हा ओबीसी समाज आहे आणि या समाजाचा जो लोकसंख्या आहे, सामाजिक परिस्थिती काय, त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती काय, या सर्व डेटा तयार केला पाहिजे आणि ओबीसीची जनसंख्या आणि सर्व समाजाची जनसंख्या ही डेटा राज्य सरकारने तयार केला पाहिजे. याकरता राज्य सरकारला आम्ही सर्व पुन्हा एकदा विनंती करू. देशात मोदींच्या भाजपकडून हिंदू मतांचं राजकारण सुरू असल्याचा आरोप विरोधक करत असतात. त्याला उत्तर म्हणून नितीश लालूनं बिहारमध्ये केलेल्या जात जनगणनेकडे बघितलं जात आहे. या निमित्तानं 90च्या दशकातील मंडल कमंडल वादाची आठवण अनेकांना होत असेल. या राखीव जागांची बीज गांधी आंबेडकरांच्या पुणे करारात असल्याचं अनेक जण मानतात. त्या कराराला गेल्याच आठवड्यात 91 वर्ष पूर्ण झाली. हा आणखी एक योगायोग. या बातमीसोबतच 0 आवरमध्ये इथेच थांबूयात. उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटू. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.